बसून बोलू नका, बसून बोलू नका, बसून बोलू नका. शेत दिसत शेत दिसत ओ राहुल पाटीलजी, बसून बोलू नका. घ्या सुरू घ्या. सगळ्यांची मिळून आहे, सगळ्यांची अख्ख्या भरणेवाडीची मिळून. त्यामुळं शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळं शेतकऱ्यांची काळजी, शेतकऱ्यांचं हित, शेतकऱ्यांचे प्रश्न हे आम्हा सर्वांना निश्चित प्रकार. त्यामुळे आम्हा सर्वांना माहिती आहे. पाटील साहेब मला काय म्हणले, आता सहज म्हणलं, पाटील साहेब मला म्हणले की मामा तुम्ही शेतकऱ्यांना मामा बनवू नका. पाटील साहेब मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, आज तुमच्यासमोर कृषी मंत्री म्हणून उभा आहे. मी पण शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकऱ्यांना काय पाहिजे, शेतकऱ्यांना काय दिलं पाहिजे, शेतकऱ्याच्या अडचणी काय, हा बांधावर माहिती जाणारा हा माणूस आहे. आठवड्यातनं मध्येच मतदारसंघात गेल्यानंतर आजही तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो, जर मी माझ्या शेतामध्ये गेलो नाही, मी आता शेतामध्ये जाऊन काय करत नाही, शेतामध्ये गेलो, बांधावनं शेती बघितली, ऊस बघितला, द्राक्ष बघितली, डाळिंब बघितली, पेरू बघितला, केळं बघितली, तरच मला आठवडाभर समाधानाची झोप लागते. ती फक्त शेतकऱ्याचा मुलगा असल्यावर लागते, कारण शेतकऱ्याचं हित जाणणारा हा मुलगा आहे. आणि पाटील साहेब तुम्ही म्हणला की राज्याला तुम्ही मामा बनवू नका. हा मामा या शेतकऱ्यांच्या पाठीमागं, तुम्ही शेतकरी म्हणला, हा मामा शेतकऱ्याच्या पाठीमागं खंबीर उभा राहणार हा मामा आहे, शेतकऱ्याच्या हितासाठी लढणारा मामा आहे. त्यामुळे काळजी करू नका. शेतकऱ्याचं हित हेच आपल्या सगळ्यांचं हित, यामुळे निश्चित प्रकारे करतोय. आज या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आपल्याला अध्यक्ष महोदय माहिती आहे की पूर्वी लॉटरी पद्धतीने या यंत्रीकरणाची फी असायची, परंतु आपल्याला फर्स्ट कम फर्स्ट याप्रमाणे आपण करतोय. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्याला आपण अनुदान देण्याचा प्रयत्न करतोय. पाटील साहेब तुम्ही सांगितलेल्या काही गोष्टी बरोबर आहेत. या बाबतीमध्ये सुद्धा लवकरात लवकर त्या सगळ्या शेतकऱ्यांना कसं अनुदान मिळेल, या शेतकऱ्याचा कसा समावेश होईल, यासाठी प्रयत्न हा आमचा राहणार आहे. त्या बाबतीमध्ये आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांनी काळजी करू नये, हा पण संदेश आजच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून देतो. आपल्या सगळ्यांना माहित आहे की आता आपण महाविस्तार या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, शेतकऱ्यांना घर बसल्या सल्ला, पीक सल्ला, पाऊस 5 दिवसांनी पुढे पाऊस काय हवामानामध्ये काय बदल राहणार आहे, या बाबतीमध्ये अनेक गोष्टीचा समावेश आपण या ॲपमध्ये केलेला आहे. आणि आपल्याला माहित आहे की ह्या मोबाईल क्रमांकावरती स्वयंचलित पद्धतीने फोन करून हवामान विषयक तसंच कृषी विषयक बाबीचे सल्ले पण आपण त्यातमध्ये देतोय. आणि टेलिफोन आतापर्यंत साधारणतः 1,56,00,000 यशस्वी कॉल्स यामध्ये करण्यात पाटील साहेब आलेले आहेत. आपल्याला माहित आहे की या देशाचे पंतप्रधान असतील, आपल्याला राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान हे आपण ते आपल्याला मगाशी जाधव साहेबांनी त्याचा उल्लेख केला. राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाची अंमलबजावणी आपल्याला 2025-26 पासून केंद्र व राज्य शासनाच्या सहभागातून सुरू करण्यात आलेली आहे. राज्यात साधारणतः 1709 गटामधील 2,13,000 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी त्याचा सहभाग नोंदवलेला आहे. जय निविष्ठा संवर्धन केंद्राची स्थापना, कृषी सखीमार्फत मार्गदर्शन, जनजागृती प्रशिक्षण तसेच नैसर्गिक शेतीचे प्रमाणीकरण यावर विशेष भर देण्यात येत आहे. सन 2026-27 मध्ये विद्यमान गटाबरोबरच 490 नवीन गटाचा समावेश करून अधिक शेतकऱ्यांपर्यंत या योजनेचा लाभ कसा पोहोचल, हा या बाबतीमध्ये आमचा कृषी विभाग त्यामध्ये त्यांनी उद्दिष्ट ठेवलेलं आहे. नैसर्गिक शेती ही केवळ उत्पादनाची पद्धत नसून मातीचे आरोग्य, पर्यावरण संवर्धन व शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्याचा प्रभावी मार्ग आहे. अध्यक्ष महोदय, आपल्या सर्वांना माहीत की शेती करताना रस्त्याच्या खूप अडचणी असायच्या, बांधावनं शेतकऱ्यांचं भांडण असायचं. शेतामध्ये पीक असताना कुठेतरी एखाद्या शेतकऱ्याने दुसऱ्या पीक जर अडवलं तर त्याचं ते शेतामध्येच पीक वाळायचं, त्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान व्हायचं. एखाद्या पाऊस पडल्यानंतर पेरणी करा, शेतकरी ट्रॅक्टर घेऊन गेला तर ट्रॅक्टर त्यामध्ये रोवायचा, त्यामुळे त्याला पेरणी करता येत नसायची. यासाठी मी राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांचं मुद्दाहून, मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, पण बावनकुळे साहेबांचं एक निश्चित प्रकारे त्यांचं अभिनंदन करतो, कृषी विभागाचे अभिनंदन करतो, त्यांचा आभार मानतो की त्यांनी मुख्यमंत्री बळीराजा ही शेत पानंद रस्ता योजना ही त्यांनी केली. आणि राज्यातील शेतकरी या बाबतीमध्ये ज्याच्या शेतात जाण्यासाठी असणाऱ्या विविध अडचणी सोडवण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ता योजना राबवत असून आतापर्यंत पानंद रस्त्याला सर्वोच्च प्राधान्य देताना आजपर्यंत 4,933 रस्ते अदालतीच्या माध्यमातून व 7,268 प्रकरण निकाली काढले असून 1,74,475 शिवपानंद रस्त्याचे सर्वेक्षण व 12,463 रस्त्याचे सीमांकन आणि 66,958 रस्त्याची शासन दप्तरी अधिकृत नोंद करून ग्रामीण कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम केली जात आहे. त्यातनं निश्चित प्रकारे माझे अध्यक्ष महोदय शेतकरी बांधवांना त्याचा
हे शेतामध्ये जाण्यासाठी, शेतामध्ये त्याला शेती करण्यासाठी त्याचा निश्चित प्रकारे उपयोग हा होणार आहे. दुसरा अध्यक्ष महोदय की मला सर्व सदस्यांना सांगायचंय की आपण आपल्या कधी लक्षात येत नाही हे राज्य सरकार शेतकऱ्यांना काय मदत करते. हे राज्य सरकार शेतकऱ्यांना, तुम्हाला माहिती आहे की मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना या योजनेच्या माध्यमातून आपण कधी विचार केलेला नसेल, पण या मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेच्या माध्यमातून साधारणतः राज्यातील 44,06,000 शेतकऱ्यांना 7.5 HP पर्यंत की शेतपंपांना मोफत वीज पुरवण्यात येते. आणि आपण जर आजपर्यंत 2024 आणि 25-26 जर जादोसा विचार केला तर साधारणतः आतापर्यंत राज्य शासनाला या मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेसाठी शेतकऱ्यांना 28,357 कोटीचं अनुदान या माध्यमातून दिले. याचा विचार अध्यक्ष महोदय निश्चित प्रकारे करणार. आपण शेतकऱ्यांसाठी हे सरकार काय करते, शेतकऱ्यांना किती हे मदत करते, यातनं निश्चित प्रकारे यातनं आपल्याला ह्या गोष्टी बघितल्यानंतर, हे वाचल्यानंतर, ही माहिती घेतल्यानंतर त्याचा फायदा हा निश्चित प्रकारे येतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भरड धान्य लागवडीखाली क्षेत्रामध्ये वाढ करावी. भरड धान्याच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी राज्यामध्ये अन्न व पोषक सुरक्षा अभियान ही योजना आपण निश्चित प्रकारे राबवत आहोत. नैसर्गिक शेती मिशनमध्ये मॉडेल फॉर्म तयार करून करण्याची निधी पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियानांतर्गत उपलब्ध होता. सदरचे अभियान राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानात विलीन करण्यात आलेले आहे. राज्यामध्ये अध्यक्ष महोदय 1,71,00,000 शेतकरी खातेदार आहेत. त्यापैकी 1,34,00,000 शेतकरी खातेदारांनी फार्मर ID हा काढलेला आहे. लोहारा तालुक्यात मला वाटतं सदस्यांनी लोहारा तालुक्यात प्रश्न विचारला होता की तिथं त्यांना अडचणी काय येत आहेत. मी त्यांना एवढं सांगतो की राज्यामध्ये इथं कुठं या फार्मर ID काढण्यासाठी कुठं अडचणी येत असतील तर या बाबतीमध्ये कृषी विभाग, महसूल विभाग संयुक्तपणे गाव पातळीवर, ग्रामपंचायत पातळीवरती आपण आम्हाला सांगा. त्या बाबतीमध्ये आम्ही शिबिर आयोजित करू आणि शेतकऱ्याला फार्मर ID ताबडतोब आपण त्याचा कार्ड, त्यामध्ये काय अडचण आहे ती अडचण आपण निश्चित प्रकारे दूर करू. अध्यक्ष महोदय, आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रत्येक शेतकरी शेती करतो, शेतामध्ये राबतो आणि त्याच्या जोडीला कोण असते? त्याच्या जोडीला एक महिला असते. जी महिला प्रामाणिकपणे शेतामध्ये जाते, शेतामध्ये जाऊन दिवसभर ती स्वतः शेतामध्ये राबते, शेतामध्ये चांगल्या प्रकारचं बारीक लक्ष ठेवते. कुठलं पीक, कुठलं बियाणं लावलं पाहिजे, कसं लावलं पाहिजे, कुठलं औषध लावलं पाहिजे, कुठली फवारणी केली पाहिजे. शेतामध्ये उत्पन्नापासून ते तुम्हाला मी सांगतो की जे उत्पादन आपल्याला उत्पादन होतं त्याच्यापासून त्याची एकत्र ही करून बाजारपेठेमध्ये पाठवण्याचं काम कोण करत असते तर ती माझी एक महिला भगिनी करत असते, एक आई करत असते, एक बहीण करत असते किंवा एक बायको करत असते. या महिलांना कुठेतरी त्यांना कुठेतरी एक शेतीचा त्यांना एक वेगळ्या प्रकारची आयडेंटिटी झाली पाहिजे, त्यांना एक वेगळ्या प्रकारचा दर्जा हा प्राप्त झाला पाहिजे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संयुक्त राष्ट्र संघाने 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. त्या निमित्तानं महिला शेतकऱ्यांना त्यांचा न्याय हक्क मिळवून देणे, कृषी क्षेत्रामध्ये त्यांची ओळख प्रस्थापित करण्याकरता कृषी विभागामार्फत या लवकरच कदाचित आपण सर्वांनी परवानगी मुख्यमंत्री महोदय त्या बाबतीत घोषणा करतील की अधिवेशनामध्येच महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक हे अधिवेशनामध्येच सादर करण्याचा शासनाचा मान्य मुख्यमंत्री महोदयांचा मानस आहे. आणि त्यामध्ये निश्चित प्रकारे माझ्या महिलांना एक वेगळ्या प्रकारची ओळख या माध्यमातून निश्चित प्रकारे निर्माण होईल. अध्यक्ष नाही अजून आपल्याला ते चाललंय, त्यामुळे आपल्याला डिटेल आपल्याला हे सांगतो. त्यामुळे आता सुरुवात आपण ते मानस आपण हे करतोय. दुसरा अध्यक्ष महोदय की मगाशी प्रस्ताव चर्चेमध्ये अनेक सदस्यांनी त्यांनी काही सूचना मांडलेल्या आहेत आणि मुद्द्यामध्ये त्यांनी सगळ्यांचीच त्यामध्ये शेतकऱ्यांच्या हिताची भावना आहे. या शेतकऱ्यावर मी तुम्हाला सांगतो की शेतकऱ्याविषयी बोलतो काही वेळेस आमच्यासमोर आकडेवारी नसते तर माझ्यासमोर असतो तो फक्त खरंच सांगतो आजही तो उन्हातानात राबणारा शेतकरी, एक कष्ट करणारा शेतकरी. अध्यक्ष महोदय, आज मान्सून कालपासून सुरू झालाय, त्या मान्सूनची वाट बघणारा शेतकरी, कारण का तो जे शेतामध्ये उद्या पीक घेणार आहे त्या पिकामध्ये मिळणाऱ्या उत्पन्नातून एक स्वप्न रंगवणार आहे. माझ्या मुलाचं मुलीचं लग्न करायचं, शेतामध्ये मिळणाऱ्या उत्पन्नामधनं मला कुठेतरी माझ्या काही गोष्टीमध्ये मला शेतीत सुधारणा करायची. आज तो शेतकरी निश्चित प्रकारे खूप अडचणीत आहे आणि त्या शेतकऱ्याला निश्चित प्रकारे मदत करणं हे आमचं राज्य सरकारचं कर्तव्य आहे. त्या बाबतीमध्ये आम्ही निश्चित प्रकारे मदत हा करतोय. आणि हा शेतकरी केवळ अन्नदाता अध्यक्ष महोदय नाही तर तो महाराष्ट्राचा विकासाचा एक तो आधारस्तंभ हा माझा शेतकरी आहे. त्यामुळे निसर्गाच्या अनिश्चिततेशी सामना करत अनेक अडचणीवर मात करत तो आजही आपल्या कुटुंबाचं संपूर्ण समाजाचं पोषण करण्याचं कार्य करत आहे. त्यामुळे या शेतकऱ्याला पाहताना केवळ
शासन प्रशासकीय दृष्टिकोनातून पाहत नाही, तर एक संवेदनशील आणि आत्मीयतेने आपण सगळेजण पाहत आहोत. गेल्या वर्षी कृषी क्षेत्र अधिक सक्षम व आधुनिक आणि शाश्वत करण्यासाठी शासनाने विविध योजना, तंत्रज्ञान सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या धोरण आपल्याला माहिती आहे की नवीन धोरण शासनाने आपल्याला हे केलेले आहे. महाविस्तार ॲप, ॲग्रिस्टॅक, नमो किसान योजना, ड्रोन योजना, पीक विमा, कृषी यांत्रिकरण, सिंचन सुविधा, कृषी पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित इतर सेवा, बाजारपेठेची उपलब्धता अशा विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बळ देण्याचं काम हे आमच्या कृषी विभागाच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, सुनेत्रावहिनी पवार यांच्या महाराष्ट्राला काही काम चालू आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ह्या वर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव हे आपण या वर्षी या कर्जमाफीला दिलेलं आहे. कर्जमुक्त त्यामुळे निश्चित प्रकारे अतिवृष्टीच्या भागामध्ये आपल्याला माहिती आहे गेल्या वर्षी सुद्धा सरकारने एक चांगल्या प्रकारची मदत करून बळीराजाच्या पाठीमागे राहण्याचा प्रयत्न या सरकारने ठामपणे उभारलेला आहे. अजूनही अनेक आव्हानं आहेत. आपली शेतकऱ्यांची आव्हानं अजूनही संपलेली नाहीत. शेतकऱ्यांना अनेक अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी शासन निश्चित प्रकारे प्रयत्न